स्तंतमाय पहिला शब्द आहे, पहिली उपमा माय या शब्दाची आहे. माय म्हणजे आई आणि आई म्हणजे आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, आत्मा आणि ईश्वराचं एकरूप म्हणजे आई. मग तुम्ही संत माय आहात, तुम्ही संत बाप आहात. हा, एवढं लक्षात ठेवा. जगद्गुरु तुकोबाराय संतांचं महात्म्य प्रतिपादन करताना आई बापाची उपमा देतात. म्हणजे आपल्या जीवनातले आई बाप आपले. आलं का तुमच्या ध्यानात? ऐकताय ना तुम्ही? बोला ना जरा. हे बघा, वक्त्याला प्रतिसाद देणं हे श्रोत्यांचं आद्य कर्तव्य आहे. वक्ता राजकीय क्षेत्रातला पुढारी असो किंवा वारकरी संप्रदायातील कीर्तनकार असो, वक्त्याला श्रोत्यांनी दिलेल्या मानधनापेक्षा श्रोत्यांच्या प्रतिसादाची अपेक्षा जास्त असते. लक्षात. म्हणून बरं वाटलं तर असं करत चला, नाही बरं वाटलं तर असं करत चला. एक गोष्ट ध्यानात ठेवा, संत हे जीवनात आई बापा स्वरूप, आई बापाची उपमा, आई वडिलांची उपमा जगद्गुरु तुकोबाराय देतात. तुम्ही संत माय, तुम्ही संत बाप, आणि पुढे सांगतात तुम्ही एवढेच नाही तर कृपावंत सुद्धा आहात. म्हणजे आई वडील आहात आणि कृपावंत आहात. जीवनामध्ये आई बापाची उपमा देण्यासाठी पात्रता लक्षात ठेवा. कोणाची उपमा कोणाला द्यायची आहे? उपमा देण्यासाठी ज्याची उपमा द्यायची तो पात्र असावा लागतो. लक्षात ठेवा. मग आई वडिलांची उपमा देतात, निश्चितच आई वडील त्या उपमेच्या पात्र आहेत. कारण आई वडिलांचं लेकरांसाठी असणारा त्याग, लेकरांसाठी असणारे कष्ट आणि लेकरांसाठी असणारं प्रेम हे त्याच पद्धतीनं आहे जसं संतांचं आहे. याच्यात काहीच भिन्नता दिसून येत. मी मघाशी सांगितल्याप्रमाणे आईलाच वाटतं लेकराचं चांगलं व्हावं, जगाला वाटत नाही. हे मातृत्व आहे. आणि मातृत्वाची ताकद इतकी मोठी आहे बाबा. जग एका बाजूला आणि आईचं मातृत्व एका बाजूला उभं करा. जगात जिंकण्याची ताकद आईच्या मातृत्वात आहे. फक्त घरातून बाहेर निघताना तिच्या पायाचा स्पर्श करा, तिचं दर्शन घ्या, तिचा आशीर्वाद घ्या. घरातून बाहेर निघताना वडिलांचा विचार करा, वडिलांचं दर्शन घ्या आणि सातत्यानं त्यांच्या सान्निध्यात राहा. जीवनात दुसरी कोणती ताकद नाही जी तुम्हाला त्या तुमच्या यशापासून अडवू शकेल. ताकदच नाही दुसरी कोणती. आजकाल माणसाला सगळं जग कळतंय पण आईबाप कळत नाही, अशी अवस्था आहे. माना अगर मानू नका, पण ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. बाबा, दुष्काळाच्या काळात एक आई 4-4 लेकरांना सांभाळण्याची जबाबदारी किंबहुना ताकद ठेवत होती. आज पोरांचा सुकाळ आला पण 4-4 पोरांना एक आई बाप सांभाळले जात नाही, ही सगळ्यात मोठी खंत आहे. वाटण्या केल्यात, वाटण्या आई बापामध्ये सुद्धा वाटण्या. आईनं तुझ्याकडं, वडिलांनी माझ्याकडं. अरे उभा आयुष्य दोघांनी पती पत्नीनं एकत्र सुख दुःखामध्ये जी येतील ती संकट दोघांनी मिळून त्याला तोंड दिलं. आणि या म्हातारपणामध्ये, उतरत्या वयामध्ये तुम्ही तुमच्या सुखाकरिता आई बापाची वाटणी करून घेता, यासारखं पाप दुसरं कोणतं नाही. लक्षात ठेवा. अरे त्या आई बापानं तुम्हाला वाढवताना चौघांना वेगळं नाही दिलं. एकाच ताटामध्ये भाकरीचे 4 तुकडे आईनं केले. अरे एखादा पेढा जर कुठे मिळाला, एखादा लाडू जर मिळाला, चॉकलेट जर घेतली ना, त्या आईनं मूठ झाकायची, घरी यायचं आणि 4 लेकरांमध्ये एका चॉकलेटचे 4 तुकडे करायचे तुम्हाला द्यायचे. तिनं कधीच तुमच्यात फरक नाही केला. मग आज जर त्या आई वडिलांना सांभाळण्यामध्ये तुम्ही वाटणी आणि लागतं किती हो. चतकोर भाकरी खाऊन सुद्धा या जुन्या जाणत्या माणसानं पोट भरलेली आहेत. दुष्काळाचा काळ आठवला तर डोळे भरून येतात. हृदयाला हुंदका येतो, डोळे भरून येतात. बाबा, पोटभर जेवण मिळायचं का? आहेत जुनी जाणती माणसं. इथून पाठीमागचा 50-70 वर्षांपूर्वीचा काळ जर पाहिला, हातावरती चतकोर भाकर यायची. त्या चतकोर भाकरीला चटणी नव्हती, तेल नव्हतं, मीठ नव्हतं. पाण्यासोबत कोरडी भाकरी खावी लागायची. परिस्थितीची जाणीव होती लोकांना. आज सकाळी वेगळं, दुपारी वेगळं, सायंकाळी वेगळं, संध्याकाळी वेगळं. काहींना खाता येत नाही, काहींना खाल्लेलं पचत नाही, अशी अवस्था आहे. का? जाणीव राहिली नाही.
विचारा त्या आईला, विचारा त्या वडिलांना काय कष्ट हाडाची काडी केली. अरे दुसऱ्यांच्या शेतात बापानं सालाने कामं केलीत फक्त लेकरांसाठी. बाप स्वाभिमानी बाळा, बाप कनक रकना, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी. शिव्या शाप या जगाचे बाप घेतो सारे माथी. काय बोलायचंय ते मला बोला. माझ्या कुटुंबाला, माझ्या पोरांना, माझ्या मुलींना एक शब्दही कोणी बोलायचा नाही. अरे ढाल बनून उभा राहतो कुटुंबाच्या संकटांपुढे. कधी नाही विचार केला, नाही कधी विश्वासात, नाही कधी विचारात घेतलं त्याला. बाप घराचा तो पाया, बाप बाप घराचा तो पाया. आई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया, तेव्हा कोसळते घर. इमारत किती मोठी आणि भक्कम असू द्यात, पाया जोपर्यंत नीट आहे तोपर्यंत इमारत स्थिर आहे. ज्या क्षणाला पाया खचतो त्या क्षणाला किती मोठी इमारत असू द्या, छोट्याशा वाऱ्याच्या झुळकेने सुद्धा डगमगते. बाप म्हणजे रे कसा, जसा पाण्यातला मासा. त्याच्या डोळ्यातला थेंब कुणा दिसणार कसा. नाही तो कधी रडला, नाही तो कधी खचला, अरे नाही कधी त्यानं त्याच्या चेहऱ्यावर दुःख आणि संकट दाखवलं. पण आजही तो वरून दिसतो कठोर, पण नारळात आतमध्ये जसं गोड पाणी राहतं ना, वरचं कवच कठोर असतं पण आतमध्ये गोड पाणी असतं, तसा बाप वरून दिसताना कठोर आहे, भक्कम आहे, स्थिर आहे, पण आतमध्ये तो गोड पाण्यासारखाच आहे. बाप साठवी तो अश्रू, बाप साठवी तो अश्रू, फक्त एका क्षणासाठी. जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. आयुष्यात कधी नाही रडला, पण स्वतःच्या तळ हातावरती जपलेल्या फोडाप्रमाणे जसं त्या काळजाचा तुकडा तो दूर जातो. तळ हातावरती असलेल्या फोडाप्रमाणे त्या काळजाचा तुकडा जपलेला ज्या क्षणाला त्या बापापासून दूर जातो ना, त्या क्षणाला त्या ठिकाणी त्या वडिलांचं अंतःकरण जाणून घ्या. हृदयात हुंदकान, डोळ्यात पाणी असतं. नाही जगाला दाखवू शकत, नाही जगाला सांगू शकत. कुठल्याही स्वरूपाचा देव माणसाला कळावा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुम्ही संत माय आहात, तुम्ही संत बाप आहात. मग आई बाप आपल्या जीवनामध्ये कोण आहे त्याची जाणीव सुद्धा माणसाला याच पद्धतीनं झाली पाहिजे. एक जण मला म्हटला, ताई कीर्तनात आई वडिलांचं महत्व काय सांगता, काय उपयोग आहे त्यांचं महत्व सांगून. म्हटलं का रे दादा? अहो म्हटले, कुठं ते काम करतात, कुठे कष्ट करतात, आई तर जाग्यावरती जेवणाचं ताट द्यावं लागतं.
स्वतः कष्ट करत नाही, पायानं चालता येत नाही, मुखाला बोलता येत नाही, ऐकू जात नाही, उपयोग काय त्यांचे सेवा करून. म्हटलं ए दादा, आज आईबाप म्हातारे झाले, त्यांना कष्ट होत नाही म्हणून तू त्यांचा तिरस्कार करतोस का? अरे तिरस्कार करू नको. एक गोष्ट ध्यानात ठेव, ज्या वयात तुला चालता येत नव्हतं त्या वडिलांनी स्वतःच्या खांद्यावरती बसवून तुला अख्खं जग फिरवलं, हे विसरू नकोस. अरे नव्हतं येत तुझ्या हातानं तुला खाता, पण तुझं पोट भरण्याची जबाबदारी त्या आईकडे होती. स्वतःचं ताट तिनं बाजूला सारावं आणि चिवूचा माऊचा काऊचा घास करून तुझ्या मुखात भरवला. विचार कर, आज जर तिला स्वतःच्या हातानं खाता येत नसेल ना, तर तू तुझ्या हातानं तिला भरवणं कर्तव्य आहे तुझं. यात चुकीचं काय? अरे आज जर स्वतःची कामं त्यांना स्वतः करता येत नसतील तर तू त्यांचा आधार बनणं, म्हातारपणाची काठी बनणं कर्तव्य आहे तुझं. निश्चितच कदाचित आम्ही आज सुशिक्षित झालोय, ज्ञान वाढलेलं आहे, आधुनिकता वाढलेली आहे, टेक्नॉलॉजी वाढलेली आहे, म्हणून आम्हाला आई वडिलांचा तिरस्कार वाटतो, आई वडिलांची काही पोरांना लाज वाटते. अरे धोतर नेसणारा बाप, लुगडं नेसणारी आई, पोरांना अपमान वाटतो. किती टेक्नॉलॉजी, किती ज्ञान वाढवू द्यात, किती आधुनिकता वाढवू द्यात, पण आपल्या आई बापासारखं प्रेम जग नाही करू शकत आपल्यावर, लक्षात ठेवा. एका कीर्तनात म्हातारे आजोबा रडत होते. आजी, कीर्तन संपलं आणि आजोबांना विचारलं, म्हटलं बाबा तुम्ही का रडताय? आजोबांनी उत्तर दिलं, ताई आज सकाळी माझी आई वारली, आज पहाटे सकाळी माझी आई वारली. म्हटलं बाबा तुमचं वय किती? आजोबांनी उत्तर दिलं, 70 वर्षांचं माझं वय. म्हटलं तुम्ही 70 वर्षाचे, मग तुमची आई किती वर्षांची असेल? ताई 100 वर्षाची माझी आई होती. काय म्हणले? 100 वर्षांची माझी आई होती. म्हटलं बाबा शेवटी जन्माला आला तो जाणार आहे, निश्चितच प्रत्येकाला जावं लागणार. आजोबांनी उत्तर दिलं, ताई मलाही माहित आहे माझी आई कधी ना कधीतरी जाणार आहे, मलाही कळतंय माझी आई कधी ना कधीतरी जाणार आहे. म्हटलं मग रडता कशाला? आजोबांनी उत्तर दिलं, ताई रडू तर यासाठी येतं कारण या स्वार्थाच्या जगात निस्वार्थ अंतकरणानं या 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला बाळा म्हणून हाक मारणारी फक्त आणि फक्त माझी आई होती. हो, फक्त आणि फक्त माझी आई होती. हे जग नाही आता मला बाळा म्हणणार का? म्हणेल कोणी 70 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला बाळा? फक्त आणि माझी आई म्हणायची मला बाळा. आज ती आई राहिली नाही, उपयोग काय? ममतेची मूर्ती होती माझी आई, ममतेची मूर्ती होती माझी आई. कसं पाग फेडू तिचं, कसं पाग फेडू तिचं भूभूत राय, ममतेची मूर्ती होती माझी आई, ममतेची मूर्ती होती माझी आई. माझ्या आईसारखं दुसरं कोणी नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही फेडू शकत तिने केलेला उपकार. किती हाडाची गाडी रक्ताचं पाणी आपल्यासाठी केलं. आणि मला वाटतं हे संतांनी दिलेली उपमा त्या पात्रतेला आई वडील आहेत. तेही झिजतात, तेही
कष्ट करतात आपल्या लेकरांचं आयुष्य सुखकारक होण्यासाठी, आणि संत सुद्धा झिजतात, संत सुद्धा कष्ट करतात, संत सुद्धा अंतःकरणामध्ये कळवळा धरतात समाजाचं कल्याण होण्यासाठी. विठ्ठल विठ्ठल. कारण आपलं उद्धार व्हावं हे त्यांच्या अंतःकरणात आहे, आणि त्यांना माहित आहे की कोणत्या मार्गानं या समाजाला घालवलं की याचा उद्धार होणार आहे. जसं आई बापाला माहित असतं की कोणत्या ठिकाणी कोणत्या रस्त्यानं सांगितलं जाईल की माझा बाळ व्यवस्थित जाईल, हे आई बापाला माहित आहे. चांगलं काय वाईट काय आई बापाला माहित आहे, तसं समाजाचं हित काय अहित काय हे संतांना माहित आहे. खरी अर्थानं संत उद्धार करतात, आम्हाला मार्गदर्शन करतात, उपदेश करतात, अनुभव सांगतात. अनुभव आले अंगात ते या जगात येत असे, कारण याचं हित व्हावं. आणि संतांच्या हृदयामध्ये एक भाव आहे, हे विश्वची माझे घर. निश्चितच हा भाव त्यांच्या अंतःकरणात आहे. संत कधीच जसं आई वडील लेकरात भेद करत नाही, तसे संत समाजात कोणाचाच भेद करत नाही. अरे वाईट आला त्यालाही चांगलंच मार्गदर्शन आहे, आणि चांगला साधक आला त्यालाही चांगलंच मार्गदर्शन आहे. वाईटाचंही चांगलं व्हावं ही भावना जर कोणाच्या अंतःकरणात, तर ती संतांच्या अंतःकरणात आहे, लक्षात ठेवा. हा वृक्षाप्रमाणे असेल. निश्चितच कल्पवृक्षाची ही उपमा दिली, कारण कल्पवृक्षासारखीच त्यांचं की आपण अंतःकरणामध्ये लेकरानं मनामध्ये एखादी इच्छा निर्माण करावी आणि आई बापानं न सांगता ती पूर्ण करावी, अशा पद्धतीनं संतांचं अंतःकरण आहे. की संतांनी जनाचं हित कशात आहे हे पाहिलं, म्हणून तर तुम्ही संत माय बाप कृपावंत, कृपा केली आपल्यावरती, उद्धार करण्याचं साधन सांगितलं. काय आम्ही पतित कीर्तिवाणू, जगद्गुरु तुकोबाराय स्वतःला पतित सांगतात. खरी अर्थानं एवढं मोठं महात्म्य आहे, पण स्वतःला पतित म्हणून सांगतात, याच्यातच खरं संतांचं महत्व प्रतिपादन होतं, लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही स्वतःला अहमपणा देत असतो, पण संत स्वतःला कधीच अहमपणा देत नाही. मी कोण आहे, मी कोण आहे, मी याचक आहे, मी दास आहे, मी पतित आहे, या शब्दामध्ये संत स्वतःची उपमा करतात. आणि खरी अर्थानं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, कोणत्या शब्दामध्ये संतांचं महत्व सांगावं. काय मी पतित कीर्तिवाणू, संत हे समाजाचा जगाचा उद्धार साधण्याकरिता आलेले आहेत. मग तो भगवंताचाच अवतार असतात, लक्षात ठेवा. कारण संत ते देव, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. काही वेळेस आमचा असा गैरसमज होतो, आता देवाला शरण गेलोत मग संतांना का शरण जायचं, किंबहुना आम्ही जर संतांना शरण गेलोत तर देवाला का शरण जायचं. तुम्ही देवाला शरण गेलात, संतांना शरण गेलात, तुम्ही रूपात भिन्नता केली, अस्तित्व एक आहे. अस्तित्व इथं वाक्य पाहिलं ना, सवका मालिक, रूपात भिन्नता आहे, पण संत आणि भगवंत हे एक आहे. आणि निश्चितच ते अवतार धारण करून येतात. ते कशा करिता, अभंगाच्या दुसऱ्या चरणात अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, टाळी वाजवायची सर्वांनी. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण.
तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण हो अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. खरी अर्थानं संत हे अवतारित होत असतात. लक्षात ठेवा, संतांचे अवतार आहेत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपानातून आला. लक्षात ठेवा, हे संतांचे अवतार आहेत. नारायणाचे अवतार भगवान आहेत आणि भगवंताचे अवतार हे संत आहेत. संत अवतारित होतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा. जड जीवा या अज्ञानी लोकाचा, या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी संत अवतार धारण करत असतात. त्यामुळे निश्चितच आपल्याला त्यांचं अस्तित्व कळणं गरजेचं आहे. बाबा, जीवनामध्ये कोणाचं सानिध्य, कोणाची संगत आणि कोणाच्या विचाराच्या संगतीत जगायचं याच्यावरती आपला परमार्थ अवलंबून असतो. लक्षात ठेवा. मग संत विचारांच्या संगतीत जर जगला तर निश्चितच कुठेच अडचण येत नाही. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा. संत विचारांमध्ये चालण्याची ताकद ठेवा. हे जगाची वाहवा करतय, संतांना नावं ठेवतय, काय उपयोग आहे? एक जण म्हणला, ताई कुठे आहेत संत, कुठे आहेत देव, असते तर दिसले नसते का? अरे बाबा, तू मान्य करत नाहीस तर याच्यावरतीच तुझी श्रद्धा कळते. मान्य तर कर, जगाचा जाऊ दे, स्वतःचा तरी उद्धार करण्यासाठी मान्य कर. काही लोक तर मानत नाही, कीर्तनात बसले तरी गप नाही. हे जा असं, तिचं तसं, तिनं असं केलं, तिनं तसं, तिचं असं, तिचं तसं, तिनं असं केलं. तुमच्या नाही, यांच्या लवकर ध्यानात ये. काय उपयोग आहे? आम्ही श्रद्धेनं बसतोय का? आज कीर्तनाला तुम्ही कोणत्या रंगाची कपडे घातलेत काही घेणं देणं नाही. कुठून आलात, कसे आलात, कधी आलात, काही घेणं देणं नाही. निश्चितच तुमच्या अंतःकरणामध्ये भाव कसा याच्याशी घेणं देणं आहे. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, संत सांगतात. जीवनात भक्ती आहे, जीवनात संतांचं मार्गदर्शन आहे, जीवनामध्ये साधना आहे, जीवनामध्ये उपासना आहे. जगाची फिकीर करण्याची किंबहुना जगाचा विचार करण्याची गरज नाही. काही लोक परमार्थ जगाच्या विचारानं करतात, संतांच्या नाही. त्याला आवडतंय का, त्याला पटतंय का? काही लोक काकड्याला निघाले तरी शेजारच्याची कडी वाजवून जातात, त्याला कळावं मी निघालोय म्हणून. अरे, जगाला दाखवून आणि जगाला सांगून कुठे परमार्थ पूर्णत्वाला जातो का? आणि असं जर करत गेला, आयुष्य गेलं तरी परमार्थ पूर्णत्वाला जाणार नाही. लक्षात ठेवा. माझं कीर्तन तुम्हाला पटेल न पटेल, पण माझी सेवा साईनाथांपर्यंत पोहोचावी यातच माझं समाधान आहे. कारण ते उद्धार करणार आहेत. संतन के संग नाच रे. हात वर करा सर्वांनी. टाळी, एक तालात टाळी वाजली पाहिजे सर्वांची. थोडं तुला संतन के संग नाच रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग नाच रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग नाच रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग नाच रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग नाच रे तेरी अच्छी बनेगी. मी मध्ये मध्ये का घेते,
ही चार्जिंग आहे, चार्जिंग. मोबाईल लो व्हायला लागला, बॅटरी लो व्हायला लागली की आपण चार्जिंगला लावतो. तसं हे भजन, हे नामस्मरण, हे नामचिंतन ही चार्जिंग आहे आपल्या या देहरूपी या मोबाईलची. टेन्शन घेत नाही, लक्षात ठेवा. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. जगासोबत नाचून नाही, संतन के संग नाच रे तेरी अच्छी बनेगी. बाबा, आयुष्यात पंगत चुकली तरी चालल, पण संगत चुकून देऊ नका. कारण पंगत चुकली तर एका टाइमाचं जेवण चुकल, पण संगत चुकली उभा आयुष्य बिघडल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. जगाचं सोडा, निदान आपला उद्धार तरी झाला पाहिजे. संत विचारांची ताकद माणसाला कळाली पाहिजे. संत अवतार धारण करून जन्माचा जेव्हा जीवाचा उद्धार पाहत असतात आणि निश्चितच तुम्हा आम्हा जन्माचं सार्थक करत असतात, ही ताकद त्या संतांची आहे. म्हणून परमार्थ करत असताना इतर विषयामध्ये मन न गुंतवता आपण संत विचारांमध्ये, कारण संतांची संगती मनोमार्गे गतीना आकळावा श्रीपती. संत दर्शनी हा लाभन पद्मनाभ. एवढी ताकद आहे संतांमध्ये. एकदा का त्यांना गुरु केलं की मग जगाचा विचार सोडून द्यायचा. लक्षात ठेवा. ज्यांनी साईनाथांना हृदयामध्ये ठेवलंय, मग जग काय म्हणेल, जगाला चांगलं वाटतंय का, त्यांना पटतंय का, याचा विचार करणं सोडून द्या. साईनाथांना पटलं, बाद झालं. तुमच्या लक्षात आलं का? हमारे हे गुरु साईनाथ में किस बात की चिंता. हमारे हे गुरु साईनाथ में किस बात की चिंता. हमें किस बात की चिंता. मेरे मेरे साई को रहती है मेरी हर बात की चिंता. अरे आमच्या साईनाथांना माहितीये मला काय लागतं, काय पाहिजे, काय हित काय अहित हे साईंना माहित आहे. म्हणून जगाचा विचार करत नाही. लक्षात ठेवा. असा भक्त आहे, असा श्रद्धावान आहे, असा विश्वासू आहे. आणि संत हे आपल्या जन्माचा उद्धार करण्यासाठी अवतार तुम्हा धराया कारण उद्धारया जन जड जीवा. आणि निश्चितच ते जड जीवाचा उद्धार करतात. एवढंच कार्य संतांचं नाहीये, तर निश्चितच परमार्थात वाढ व्हावी. विठोबाचं नामस्मरण, हे चिंतन, हे भजन प्रत्येक कुळामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये, प्रत्येकाच्या मुखापर्यंत पोहोचवण्यासाठी अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा. एवढंच नाही तर वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. कुळाकुळामध्ये भगवंताच्या नामचिंतनाचा प्रचार आणि प्रसार संत महात्म्य करून देत असतात. ते निश्चितच आपल्यापर्यंत ही साधना पोहोचवतात. त्यामुळे त्यांच्या विचारांचा दास होणं ही काळाची गरज आहे. जगाचं माना अगर मानू नका. अहो जग आहे, एकाच्या घरात जातं, दुसऱ्याचा चिवडा खातं, तिसऱ्याच्या गाडीत बसून चौथ्याला निवडून देतं. ध्यानात आलं का तुमच्या? हे जग आहे, पण आम्हाला पूर्णत्वानं सुख देणारे फक्त संत आहेत. म्हणून संत विचारांची ताकद लक्षात ठेवा. दोन्ही हातानं टाळी, मुखानं देवाचं भजन करा. विठोबा रखुमा